सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार। आज सोलापूर महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे। प्रभाग 19 हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला गेला होता। कुठे तर विरोधकांचं म्हणणं होतं हा बालेकिल्ला आम्ही फोडून काढू, तोडून काढू, त्यांना उद्ध्वस्त करू, किंबहुना निवडणूक अगोदरच ते उद्ध्वस्त झालेलं आहे असं ठामपणे छाती ठोकपणे प्रभाग 19 मध्ये प्रचार चालू होता। आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही बीजेपीचे कट्टर कार्यकर्ते असताना आम्हाला डावळून नवख्या लोकांना संधी दिलेली आहे, तर तिथं माणूस बघून मतदान होईल, पक्ष बघून होणार नाही। तरी कुठं तर त्या सर्वांना फाटा फोडत पुन्हा एकदा प्रभाग 19 हा बीजेपीचा बालेकिल्ला म्हणून सिद्ध झालेला आहे। आपल्या सोबत आहेत प्रभाग 19 चे विजयी उमेदवार बसवण्णा सर, आपण आपल्या विजयाबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी प्रभाग 19 चे सर्व मतदारांचे आभार मानतोय। आता तुम्ही म्हणल्याने मी 4 दिवस अगोदर सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचे बालेकिल्ला उद्ध्वस्त करू। मी अगोदरच एक बाईट मध्ये सांगितलेलो, जेव्हा 16 तारखेला पेट्या उघडतील तेव्हा जनतेने दाखवून देईल की भाजपच्या बालेकिल्ला आबाद राहणार का तुमचं डिपॉझिट जप्त होणार। त्या हिशोबाने जेव्हा आम्ही स्टेटमेंट दिलं, भाजपच्या बालेकिल्ला हा जनतेच्या आशीर्वाद मी अजून तसंच राहिलेला आहे। आणि माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या विकासाच्या कामाच्या जोरावर आणि सर्व निलमनगरचे थोर नेते मंडळीचे सर्वांचे आशीर्वाद आम्हाला 4 उमेदवाराला लागलेले आहेत। असंच आहे पुढे आमच्या चौघांच्या वर सर्वांचे आशीर्वाद राहावं। आणि जो राहिलेला भाग विकासाला वंचित आहे तो 4 उमेदवार आणि माननीय आमदार सुभाष बापू देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या कडनं सर्व विकासाची निधी खेचून विकास हा प्रभाग 19चा हा पूर्ण राहिलेला जो काम आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही आज आपल्या माध्यमातून सांगतो। आणि ज्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले पुन्हा मी त्यांचं आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा, केंद्रात बीजेपी, राज्यात बीजेपी, आता सोलापुरात सुद्धा बीजेपी, त्यामुळे विकासाची गती तर कुठं तर 100% वाढणारच आहे। पण आपण आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी घेऊन येऊन आपला प्रभाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी काय प्रयत्नशील राहाल? सध्याला आपल्या प्रभाग 19 हा कामगार वस्ती वसाहत आहे। तिथे एक 100 बेडची दवाखाना हा महत्वाची आहे। आणि अंगणवाडीचे जो प्रश्न आहे तो मार्गी लाव्या। आता मला वाटतं की 3-4 असं काही तर आहेत अंगणवाड्या प्रभाग 19, आणि तो अंगणवाड्या 10 ते 20 एवढं करण्याचा प्रयत्न करूया आणि करणारच। लोकांनी आपल्यावर जे मत टाकून विश्वास दाखवलेला आहे त्याचा आपण पूर्णपणे सार्थक कराल त्यांच्या विश्वासाचं। त्यांचं जो आहे तो 100% करणारच आहे। अजून एक असा मुद्दा आहे, जो भाजी मंडई आहे आता त्यांना जो आता फुटपाथवर जो बसते त्यांच्यासाठी काय करता येईल, आयुक्ताशी भेटून आमदारांशी चर्चा करून भाजी मंडईचे एक व्यवस्था करण्याची आमच्याकडे मानस आहे। आता आयुक्त साहेबांना आणि बापू साहेबांना भेटून त्यावर चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल। दादा, आपण भाजी मंडईचा विषय मांडला तर आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतंय की आमच्या चॅनल मार्फतच त्यांनी त्यांची व्यथा सर्वांसमोर मांडली होती। त्यांचं म्हणणं आहे तिथं स्त्रिया बसतात, त्यांना कशा प्रकारची सोय नाही आहे किंवा पाणी पिण्याची सोय नाही आहे, रात्री माल ठेवण्याची सोय नाही आहे। तर कुठं तर आलेल्या नवीन उमेदवारांनी त्यांच्या व्यथाची दखल घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी असं त्यांचं म्हणणं होतं। आणि आपण अगोदरच त्यांची व्यथा जाणून त्यांच्याबद्दल आपण ग्वाही देतात। खरंच कुठं तर असाच नगरसेवक सर्वांना अपेक्षित असतो आणि आपल्यासारख्या नगरसेवक प्रभाग 19ला लाभलाय तर नक्कीच प्रभाग 19 हा सुजलाम सुफलाम होईल यात शंकाच नाही। आणि जनतेने आपल्याला निवडून आणलेलं आहे, आपण निवडून आणल्याबद्दल आमच्या चॅनल तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा दादा। नमस्कार, आपल्या सोबत आहेत व्यंकटेश कोंडी सर। सर नमस्कार। नमस्कार सर, सर्वप्रथम आपल्याला पुन्हा एकदा निवडून आल्याबद्दल शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आता बाईट मध्ये तर म्हणलं होतं आम्ही भाजपचा बालेकिल्ला फोडू करू वगैरे, ते सर्व एकीकडे झालं तर आपल्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी झाली होती। एक अनपढ माझ्या समोर काय टिकेल, मी माझी सभागृह नेता आहे, मला सर्व माहित आहे
किंवा माझा डायरेक्ट आरोप आमदारावरती आहे, मी आमदार विरुद्ध उभारणारा व्यक्तिमत्व आहे, तर गल्लीबोळातले माणसं मला काय करतील इथपर्यंत आपल्यावर शब्दशः बोलणं झालं होतं. तरी आपण शांततेने आणि संयमाने एकही शब्द न बोलता आजपर्यंत तटस्थ आहात आणि आज निवडून आल्यावर आपण त्यांना कसं उत्तर द्याल? या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सगळे आपल्या नीलमनगर मध्ये कार्यकर्ते मला आपल्या या भागातील सगळे लोक आम्हाला सहकार्य केलं. पहिलं त्यांचे अभिनंदन मानतो. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे नागरिक परंपरा 25-30 वर्षापासून बालेकिल्ला म्हणून आम्हाला निवडून देत असतात. त्या ठिकाणी आम्ही त्यांना कसं उत्तर द्यायचं, मी आता तिने तव बोलले, मी ऐकलो, आता मी बोलतो, तिने ऐकायला पाहिजे. या ठिकाणी सभागृह नेत होतो, तू काय केलं रे बाबा? शौचालय बांधलं नाही तू. शौचालय मी निवडून आला, शौचालय बांधलं रोडवर, दिसत नाही का तुला? 24 संडास बांधलो, तू सभागृह नेतो. तू असताना पोल अष्टपोल घेतला नाही, तू सभागृह नेतो. असं आम्ही 199 पोल घेतलो, RG पोल घेतलो. 70 लाख रुपयाचं काम बसवराज केंद्राकर मी मिळून दोघांनी यांना पैशाने शिवानंद पाटलापाशी 70 लाख रुपये घेतलं. पण तुझ्या बजेट कुठे गेला? तेव्हा कुठे गेला? सभागृहात दिसलं नाही. 34 शिकलेला माणूस एवढा करू शकतो. 2,500 लोकांना आम्ही 34 शिकलेला माणूस 2,500 लोकांना गॅस देतो, 3,000 लोकांना लाडकी बहीण देतो. तू एक लाडकी बहीण केला का रे? शिकलं ना, काय शिकून काय करणार? जमिनीवर होता का तू? आकाशावर होता तू? आम्हाला 4 मुंडी चित म्हणतो, तुझ्या 4 मुंडी चित झालेलं आहे. तुम्ही बोलताना ना समोरून बोला पाहिजे. एक अनपढ काय करू शकतो, एक कामगार काय करू शकतो, एक बिडी कामगार काय करू शकतो, आज दाखवलेलं आहे मी. तू बोलतो ना मराठी, असं मराठी बोलता येत नाही. मी किती स्पष्ट बोलतो ना, मग समोरून तसं स्पष्ट बोलायला पाहिजे तू. हा असं शिकलं नाही बोलताना चांगलं. तू जमीनवर तो आमदार बरोबर लावतो. अरे माझ्या बरोबर लढून दाखव की रे. तुझा आता 4,500 लीड वर मी आलेला आहे. आमदारचा लढला, डिपॉझिट जप्त होता ना तुझा. कुठेतरी शिक्षणापेक्षा माणुसकी जास्त महत्वाची आहे. माणुसकी महत्वाची आहे. काम करायची पद्धत पाहिजे. येताना बोलताना त्यांना चांगलं बोलायला पाहिजे, पद्धतशीर बोलायला पाहिजे. त्यांना उलटा तिरता बोलते. तो नागरिक म्हणजे आपला मालक झालेत काय? आपलं मतदान करून त्यांचा हक्क आहे. ते काय प्रश्न बी विचारतात, त्यांना समजून सांगायला पाहिजे. आज मी 1,000 रेशन कार्ड केलो. एक रेशन कार्ड केलं का? किती गरिबांचे आम्ही 12,000 लोकांचे काम केलं. तू 12 लोकांचे काम केलं मला दाखवा. असं समोर बोल. हे मैदान मध्ये समोर बोल. मी कसं मस्त बोलतो मराठी, तू सभा करते ना अडकून बोलतो. मी अडकून बोलत नाही. काय लिखपड नाही, मी असं बोलत असतो. हे कामाचे पावचे आमचे सुभाषबाबू देशमुख, मनुष्यभाई देशमुख, आपले रोहिणी तडवळकर आणि आपले सोलापूरचे सगळे आमदार, आपले देवेंद्रदादा कोटे, विजयकुमार मालक, आपले पालकमंत्री गोरे साहेब, हे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेत. याच्या आम्ही 4 लोक एक निष्ठाने कोणी काय करताना डोर ते डोर केलं. आणि आता याच महापालिका निवडणूक मध्ये आम्ही 4 उमेदवार जे अडचण आहेत गरिबांचे, ते गरिबांची अडचण आम्ही सोडवणार. लवकरात लवकर सोडवणार. जे काय काम पडलं आमचे सुभाषबाबू देशमुख आम्हाला बजेट द्यायला तयार आहे. आता तर 3 आमदार सोलापूरचे, महापौर सुद्धा सोलापूरचे 3 आमदार बीजेपीचे आहेत. महापौर सुद्धा बीजेपीचे होणार. राज्यात बीजेपी सरकार, केंद्रात बीजेपी सरकार. अडचण तर काहीच येणार नाही. फक्त आपला प्रयत्न असायला पाहिजे की लवकरात लवकर आपला भाग आपण सक्षम करून घ्या. सर आता आमच्या भागात तुम्हाला बोलतो 150 रस्ते झाले. 150 रस्ते सुभाषबाबू देशमुख आमच्या याच्यामध्ये सगळे 50 रस्ते. पाईपलाईन झालेले, ड्रेनेज लाईन झालेले. ड्रेनेज लाईन कुठे 10% राहिलेले आहे. या ड्रेनेज 10% आहे, ते 10% आम्ही फोडून काढू. ज्या ठिकाणी आता बोरकोटे नगर, कर्लीन, आपला यमगिरी नगर, बत्तूल नगर या भागाचं थोडं कुंटलेलं आणि देसाई नगरला थोडं हे झालेलं आहे. ते आम्ही देसाई नगर, आपलं देसाई नगर मध्ये आता शोभादेवी नगर आले. त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त लक्ष देणार. इकडे तर सगळं कामं झालेले आहे. पुढे त्यांच्या लोकांचे मत होते, आमच्यापेक्षा कोण काम केलं नाही. आणि आता आम्ही 4 मिळून जाऊन ते काम करून दाखवतात. कुठेतरी पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून मागील 3 नगरसेवकांना डावलून पुन्हा मागील नगरसेवक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यावर शीट दिलाय आणि 3 नवख्या उमेदवारांना शीट दिलाय. आपण पक्षाचे कसे आभार माना? मी पक्षाचं मला तिकीट दिलं. तिकीट नाही दिलं तर मी बसत होतो. यापूर्वी मला तिकीट दिलं. पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला ना पुन्हा एकदा. पक्षाने काम केलं म्हणून विश्वास दाखवला. मला काम नाही केलं तर मला बी घरी बसत होतं ना. म्हणजे तुमच्या कामाची पोच म्हणून पक्षाने पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी दिली. माझी कामाची पोच आहे, पण मला पक्षाने दिलेलं होतं. दिलं बी. मला नाही दिलं तर मी 2012ला का बसलो. 2007ला पडलं तर मी रडलो नाही. परत लढीन घ्या म्हणून परत आलो मी. एक सभागृह त्याला पाडून टाकतो म्हणजे ते काय ताकद आमच्या MIDCच्या लोक कामगारांनी त्याला दाखवून दिलेलं आहे.
आता आपण इथले सिनियर आहात आणि आपल्यासोबत नौके उमेदवार आलेले आहेत, आपण त्यांना कसं मार्गदर्शन कराल प्रभाग तो माजी नगरसेवक आहे बसवराज केंगणाकर, त्यांना बी माझ्यासारखाच अनुभव आहे. असं काय नौका नाही, नौका 2 आहेत, त्याला आम्ही काय आमच्या बरोबर घेऊन जातो. ते म्हणजे उरलेले जे 2 नगरसेवक आहेत आपल्या दोघांना सुद्धा कामाचा अनुभव आहे. आता जे आहेत त्यांना तुम्ही उभारून शिकवावं लागतंय, विकासाचे कामं करून घ्यावं लागतंय, त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन कसं चालायला. आम्ही 2 नगरसेवक आहेत, मी आहे बसवराज आहे, ते दोघांना बी आम्ही कसं कामं करतो त्यांना बी तसंच घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्याला अजून आमच्यासारखं काय काय बोलायचं, काम कसं करायचं हे बी आम्ही दोघांनी माहिती देतो. माहिती देऊन त्या अजून पुढे घेऊन जातो. अजून ह्याच्यात पलीकडे काय. केंगणाकर साहेब, थेट आपला एकच प्रश्न विचारत वाटतो. आता आपण प्रभागासाठी ग्वाही दिली, हमी दिली, पुढच्या किती महिन्यानंतर आमच्या चॅनल मार्फत आपण पुन्हा लोकांना संदेश द्याल की एवढ्या महिन्यात मी एवढं विकासाची कामं केलेली आहे. महापालिकेची बजेट हा मार्चला असतं. मार्च मध्ये जेव्हा बजेट होईल त्या बजेटमध्ये आम्ही भांडून किती बजेट आणतो आणि आमदारांनी तर आमच्यावर म्हणेल तेवढा निधी द्यायला तयार आहेत. फक्त मागील नगरसेवकांनी जाऊन आमदार साहेबांकडनं निधी आणि आपला जो नागरिकाची व्यथा आहे आमदारापासून आमदाराकडे मांडलेच नाही, तर जो नागरिक आमदाराकडे जात होते त्या नागरिकांना सुद्धा नगरसेवकांनी अडवत होते की तुम्ही इथं कशाला आलात. म्हणजे एकतर्फी स्वतः नगरसेवकच कारभार करावं, म्हणजे थेट नागरिकांच्या समस्या सुद्धा आमदारापर्यंत पोहोचत नव्हते, पोहोचवले नाहीत. आमदारांची एकच ग्वाही आहे, माझ्याकडे कोणाची मध्यस्थी लागत नाही. थेट नागरिकांनी आपल्याशी संवाद साधू शकतो आणि कामाची पोते आपल्याकडे देऊन स्वतःची पोच देऊ शकतो. एवढं गावी आमदारकडे असताना यांच्याकडनं तोही करून घेता आलं नाही. नाहीतर आज आपला निलमनगर भाग जो आता विकासाच्या ह्याच्यावर आहे, आता राहिलेले जो आता देसाई नगर म्हणा, आता दीक्षित नगर, स्वागत नगर सारखे जे जे उरलेले भाग आहेत, स्वागत नगर, बोळकोंडा नगर, हा भाग त्यांच्याकडेच होता. आमदार साहेबांना जर निवेदन दिले असते त्या भागाचे तर तोही विकास झाला असता आणि आज आपल्याला कामाची गरज लागली नसती. आता तो ह्याने निवेदन न देता मागणी न करत केल्यामुळं बापूकडनं तो बजेट तसंच राहिलेलं आहे. अजून बापूकड बजेट शिल्लक आहे आणि आता मार्च बजेट हा तर झालीच. मान्य आता बापू साहेबांना आम्ही निवेदन देऊन जो राहिलेल्या हे आहेत आणि काही आता ह्याच्यावर आहेत वर्क ऑर्डरला वगैरे अजून काही पेंडिंग काम आहेत ते सँक्शन करून घेऊन आपण सँक्शन करून पुढचे जो आहेत जो राहिलेले आहेत तो आमदार साहेबांकडनं आणि एकतर 3 वर्षाच्या नंतर महापालिकेचे इलेक्शन झालेले आहेत. महापालिकेचे बजेट तिथं नव्हती, आता 4 उमेदवार तिथं लागलेले आहेत. 4ही उमेदवारचे बजेट आणि माननीय आमदारांचे बजेट, माननीय पालकमंत्रीचे बजेट, हे बजेट आपलं प्रभाग 19 हा सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. जनतेचे आशीर्वाद आम्ही सदैव पाळत राहू आणि त्याने दिलेल्या आशीर्वादला आम्ही जो आता सार्थक करणारच एवढं बोलतोय. आणि जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा. आपल्या सोबत होते प्रभाग 19चे दोन्ही निवडून आलेले उमेदवार. त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की त्यांचा वार्ड जो खुंटलेला आहे, जो वंचित आहे, त्याला लवकरात लवकर निधी मंजूर करून घेऊन ते सुजलाम सुफलाम करणार. आणि पुन्हा एकदा आम्ही सुद्धा आमच्या चॅनल मार्फत आपल्याला ग्वाही देतो, नक्कीच 7 महिन्यात वार्ड सुजलाम सुफलाम झाल्यावर पुन्हा एकदा आमच्या चॅनल मार्फत त्यांच्याकडनं किती विकासाचे कामं झाले आहेत हे आम्ही जनतेला दाखवून देणार. याचा आढावा तुम्ही कधीही घेऊ शकता. मार्च बजेट झाल्यावर ह्याच्यानंतर जेव्हा बजेट होईल आम्हाला तुम्ही महिन्याला सुद्धा विचारू शकता जनतेने ह्याने तुम्ही आमच्यासाठी काय करायला. आम्ही जनतेसमोर जायला तयार आहे. एवढा पारदर्शक नगरसेवक जर प्रभागाला भेटला तर तो प्रभाग सुजलाम सुफलाम होण्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. फोटो काढ.